नमस्कार बंधू आणि बहिणींनो, संजीव कुमार चॅनलमध्ये आपलं स्वागत। मित्रांनो, आज आपण ही वनस्पती बघितली असेल। ही वनस्पती आपल्या दरवाजात आहे, आपल्या घरातल्या कुंडीमध्ये आहे, आपल्या शेतावर देखील आहे। अशी ही वनस्पती ही आहे कोरफड। हे बघा, कोरफडमध्ये एक मोठ्या जातीची येते आणि ही छोटी कोरफड आहे। हे बघा, ही भरपूर औषधाने म्हणजे गुण तिच्यात आहे, औषधी गुण भरपूर आहे तिच्यात। हे बघा, तिची ओळख दोन्ही बाजूला दाखवतोय मी। समोरच्या बाजूनं व्हाईट डॉट आहेत आणि पाठच्या बाजूनं देखील तेवढेच व्हाईट डॉट आहेत। बघा, हे बघा, आहेत का? अशी ही कोरफड आहे। परमेश्वरानं तिच्यात इतके गुण ठासून भरले खूपच, तर ती आपल्याला कुठल्या आजारावर कामाला येते याची माहिती घेऊया। ही शीतल आहे, कडू आहे, मंदगती आहे, रेचक आहे, पुष्टिकार आहे, बळकट आहे व विष दोष पण हिच्यात आहे। कफ पित्त ज्वर जो आपण म्हणतो तो सुद्धा जातो। कफ आहे, पित्त आहे, दमा आहे, खोकला आहे, मंद अग्नी आहे, वर्ण आहे, रक्तपित्ती, ॲसिडिटी सुद्धा घालवण्याची याच्यात ताकद आहे। एवढी ह्या कोरफडमध्ये ताकद आहे। कडू आहे ही, पण अतिशय गुणकारी आहे। तर चला मित्रांनो, आपण कशा पद्धतीनं उपयोग केला जाईल याची माहिती घेऊया। त्याच्या अगोदर आपण संजीव कुमार चॅनलला पहिल्या वेळेस जर कधी भेट देत असल्यास तर लाईक करा, शेअर करा मित्रांनो, आणि ह्या व्हिडिओची माहिती जेणेकरून आपल्या नातेवाईकांपर्यंत, मित्रांपर्यंत पोहोचते करा, त्यांना देखील उपयोग येईल। आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एकच सांगत आलेलो आहे, हा चॅनल संजीव कुमार नावाचा जो चालू केलेला आहे, हा कुठल्याही प्रसिद्धीसाठी न करता आपण निरोगी राहावं याच्यासाठी माझे प्रयत्न आहे। वनस्पतींची आपल्याला मी माहिती देत असतो, वनस्पत्या दाखवत असतो, आणि आम्ही जे वापरतोय, जे मी माझ्या पेशंटला देतोय आणि त्या पेशंटना आराम पडतो, त्याच वनस्पत्या मी आपल्यापुढं दाखवत असतो नेहमी। तर चला मग आता मित्रांनो, आपण या कोरफडीचा, गौरफाट्याचा कसा उपयोग करू शकतो आपल्या जीवनात याचा पूर्ण आपण फायदा घेऊया। अंगातील गरमी, बहुतेक लोकांच्या शरीरात गरमी भरपूर असतं, गरमीवर चालतो, प्रेमेह, आणि कित्येक मुलांना कडकी लागलेली असते। कडके म्हणजे ते भरपूर जेवण करतात पण त्यांची तब्येत सुधरत नाही, अशा लोकांना कडके म्हटलं गेलं आहे। मग त्याच्यासाठी उपयोगात कसं आणायचं आहे कोरफडला? त्याच्यासाठी आपण 10 ग्रॅम ह्या कोरफडीचा रस म्हणजे गर काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पाव चमचा काळी मिरीची पावडर टाकायची, पाव चमचा जिऱ्याची पावडर टाकायची, व्यवस्थित मिक्स करून आपण सकाळीच खाली पोट घ्यायची। सेम पद्धत संध्याकाळी रात्री झोपताना घ्यायचं। असं 2 वेळ, असं थोडे दिवस केल्यानंतर आपल्या शरीरातली पूर्ण गरमी शांत होऊन जाते, प्रेमाचा नाश होतो आणि जी कडकी लागलेली आहे तिचा पूर्ण नाश होऊन परत त्या माणसाची तब्येत सुधारते। इतकी ही उपयुक्त व कोरफड आहे। आता कोरफडीचा दुसरा गुणधर्म, कावीळ हा आजार, हा तसा म्हटला तर जीव घेण्याचा आजार आहे, पण त्याच्यावर देखील, कावीळवर देखील ही कोरफड खूप उपयुक्त आहे। तर मित्रांनो, ही कोरफड आपण आणायची आहे। आणल्यानंतर याच्यात जो रस निघतोय, आपण वरच्या काढून घेतल्यानंतर, कवर काढून घेतल्यानंतर त्याच्यात जो रस निघेल त्या रसमध्ये आपल्या गावठी गाईचं तूप टाकायचं आहे। आणि ज्या व्यक्तीला कावीळ झालेली आहे त्याला नस्य द्यायचं। नस्य द्यायचं म्हणजे कसं, कॉट असेल किंवा पलंग असेल किंवा कुठं उंच जागा असेल त्याला झोपवायचं
मान खाली करायला लावायची आणि त्याच्या नाकात एक 2-2 3-3 बूंद टाकायची, त्याला शिंक येणार आणि त्यावेळेस त्याच्या नाकातनं जे पिवळं पाणी पडायला सुरुवात होईल त्या दिवशीच आपल्याला कावीळमध्ये आराम पडतो. असं आपल्याला एक वेळेस म्हणजे सकाळच्या टायमाला करायचं. असं 2 ते 3 दिवस जर कधी केलं तर कावीळचा पूर्ण नायनाट होतो. इतकी ही उपयुक्त आहे. आता कोरफडीचं तिसरं काम, कुठल्या व्यक्तीला जर कधी अचानक कानामध्ये ठणका चालू झाला असेल, कान दुखत असेल, खूप असह्य ठणका असेल तर त्याच्यामध्ये आपण कसा उपयोग करू शकतो. या कोरफडीचा गर आहे, रस काढून घ्यायचा, 4 थेंब त्या कानात टाकायचे, जो कान दुखतो त्याच्यात 4 थेंब टाकायचे आणि याच्यावरचं जे आवरण आहे, हे वरचं आवरण हे काढून घ्यायचं आहे आणि कानाच्या वर ह्या अशा पद्धतीनं आपल्याला बांधून टाकायचं आहे आणि ते तसंच ठेवायचं आहे 1 ते 2 ते 3 तास. त्याच्यानंतर कानातल्या ठणका, कान दुखणं वगैरे सर्व आपल्या आयुष्यातून नेहमीकरता निघून जातं. आता आपल्या कोरफडीचं चौथं काम, मधुमेह म्हणजे डायबिटीसचे जे पेशंट असतात अशा लोकांना हातापायाची आग होते, मुंग्या येणं, बधिरता जाणवती. तर अशा लोकांना आपण 2 चमचे ह्या कोरफडीचा गर काढून घ्यायचा आहे. याच्यामध्ये अर्धा चम्मच आवळ्याची पावडर टाकायची, अर्धा चम्मच हळद पावडर टाकायची आपल्याला आणि ते संपूर्ण मिश्रण करून आपल्याला सकाळी घ्यायचं आहे, सेम संध्याकाळी पण घ्यायचं. असं जर कधी आपण लगातार 3 महिने जर कधी करतोय तर त्या व्यक्तीच्या हातापायाची आग होणं, मुंग्या येणं, बधीर होणं हे संपूर्ण निघून जातं आणि डायबिटीसला सुद्धा आपल्याला खूप त्याचा फायदा होतो. तर मित्रांनो, त्याचं अजून एक काम बाकी आहे. ज्या कोणी व्यक्तींना ॲसिडिटी असेल, हायपर ॲसिडिटी असेल, खूप छातीत जळजळ होतं जेवण केल्यानंतर किंवा ढकार येणं किंवा आग होणं, जेवण झाल्यानंतर उलटी होत जर कधी असेल तर बंधू आणि बहिणींनो, ही कोरफडचा गर काढून घ्यायचं आहे 1 चमच्यावर. त्याच्यामध्ये खडी साखर किंवा साखर, घरातली साखर पण चालेल, खडी साखर असेल तर अतिउत्तमच. त्याच्यात साखर टाकून घ्यायची, सकाळीच खाली पोट घ्यायचं, 1 ते 1.5 तास काही खायचं नाही. असं जर कधी आपण थोडा दिवस नित्यनेमानं केलं तर आपली हायपर ॲसिडिटीसुद्धा याच्यानं शांत होते. इतकं हे कोरफडीचं पान म्हणजे कोरफड इतकं उपयुक्त आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन वनस्पतीसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. नमस्कार.